कुमुदिनी, अगं ए कुमुदिनी, अगं ए काय होतंय? नाही काय नाही. काही नाही कसं काही नाही? एवढी कणतीयस आणि काही नाही? एवढं कळत नाही का मला? काय होतंय नेमकं? अहो ते जरा माझ्या पोटात. पोटात काय होतंय? दुखतंय का? अगं तू सांगितलं नाहीस तर कळणार कसं? नाही ठीक आहे, वाटेल मला बरं. तुमची तयारी झाली का हो? मी डबा करते. ते काय ना मला डोळा लागला हो, जागच नाही आली. झालं का तुझं सुरू? अगं बरं वाटत नाहीये, आराम कर. हो पण काही बोलायचं नाही, पडून राहा. मी चहा आणतो तुझ्यासाठी. अहो पण अगं करून ठेवलाय. हे घे. तू उठली नाहीस ना म्हणून करून ठेवला होता. सावकाश 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 सावकाश. हे घे. अगं घे. नाही नको. घे. थांब, अण्णा असतात तू. थांब हे सर, नजरेक पडशील ना तर एकाचा दोन होईल. घे चाय पी. नको माका. टोप घास खोया आणि एवढीच उरली. एवढी कसली खाया? माका वाटलं थंड असा. थंड चाय देऊ, माझा डोका फिरला. या विचारू, विचार ना. तू देवघरात काय करी होतस? काय विचारतोय तर ऐकलंस ना? तुम्ही ज्याची वाट बघित होतास ना त्याचीच वाट बघित होते. देव कधी एकदा जागा घेतात. देव ह्या घरात असले काय आणि त्या घरात असले काय, कोणाच्या साह्याक उभं राहलो काय नाही राहलो काय. घरातले देव असत, मूळ घरात राहावाक होय, नाहीतर दोन्ही घरांका त्रास होईत ना. कुळवार पाळूक होय ना गो. तुका काय वाटला मी किती होतोय थैसर? काय थंड होत?
सरिता, तुझ्या मनातलं माझ्याबद्दल अजून शोष आहे ना? तू तरी काय करतेलस? कर्मच तशी होती आमची. पण ह्या घरात मी गडी मनान राबते हा. तुका मान देतले. तुका माझ्या वांगडा कसं वागायचं तसं वाग. ज्या साशीचा हात तुझ्या डोक्यावर हा ना, तू पण तसाच वागतोस. अण्णा गेले वाटतं. तुम्ही ऐसर बसल्यात. तुम्ही दिलं तर औषध घेऊन बायको कसं तरी करता. मी औषध दिलंय म्हणा असा झाला असा म्हणायचा तुका. असं नाही हो काका. तुका प्रमाण सांगितलेला ना, जास्त दिलात. 3 वेळचा एका वेळेत दिलात. चुकला माझा. आम्ही अनपढ माणसं. आता काहीतरी उपाय करा तुम्ही. मी मगे नारळ ठेवतोय, जेवढा तारतायत तेवढा बघ्या. बायले जो चेहरो पावलो, डोळे असे आत गेल्यासारखे झालेत. चेहरो काळो निळो पडलेलो, पोटात दुखता, पायात तारो नाही, वड येतात नुसते. जीव जाव गेल्यासारखा किंचाळता हो. बघ्या काय होईता. मी बांधलंय, तू बघता तुझा. दिल्या अरे ग्लास घे काढण्यासाठी. माका नकोय. काय अण्णा काय जातय? नारळ ठेव आणि ते काय विचार मी खय जात आता. तो बघता हा ना, मग तो सांगत तुका मी खय जातय. अरे तास ते का किती यायचे रुपया, तुझ्यावर बघल्यावरच कळता. अण्णा थांब. पाटणकर बाईची तब्येत कशी हा? एका काय दाढ भरलीये, अडचण दूर झाली या महत्वाचं. माझं एक सल्लो ऐकशी. काय जमला तर ऐक. त्या पाटणकर बाईकडे जावचा थांबय. तुझं सल्लो नारळ देणाऱ्यांका सांग. माझा मी ठरवतोय काय तर. कुमुदिनी, आज अजिबात उठायचं नाही बघ. हे बघ सगळं करून ठेवलंय. आमटीला फोडणी दिली आहे, भात लावलाय. तू घेशील ना? नाही तर मी खरंच थांबतो आज. अहो तेवढं करूच शकते ना मी. हे बघ मी काय म्हणतो, मी आज घरी थांबतो. कशासाठी? अगं मी कामावर जाणार, सतत इथले विचार मनात येत राहणार, काळजी लागून राहणार मनाला. तिथे नाही आणि इथेही बसून काम होणार नाही माझं. अहो नको, तुम्ही जा. थोड्या वेळाने बरं वाटेल मला. तू नक्की राहू शकशील ना? हो. काय करपलं? भात लागला का? तुम्ही अहो अण्णा, तुम्ही कधी आलात? माका कळलं तुम्ही घरातच असाच. भेटू गेले. अहो जाणार होतो, पण बघा ना हिची तब्येत अचानक बिघडली. डॉक्टरकडे जाऊया म्हणतो तर ऐकत नाही. तुम्ही समजावा ना जरा येईल. अहो नाही हो, काही झालेलं नाहीये मला. अण्णा आलेत ना, तुम्ही त्यांना चहा द्या ना. अरे हो अण्णा, आज माझ्या हातचा चहा प्या. हा आलोच. गेली काढचं. काटो कसो काढायचो आका बरोबर काढता. मी त्रास झाला तर? असो कितीसो होणार हा. जीव जायच तर तो होणार नाही ना. काय होणार नाही. चहा. अगं सावकाश 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 सावकाश. अरे तरी सांगत होतो उठू नको जागेवरनं, आराम कर. पडतेस का जरा? नाही. अगं
डॉक्टरकडे जायचंय? नाही हो ठीक आहे. अगं, मग बरं कसं वाटणार? बरा येत आहे. हो. हे बघ, तुला काही होणार नाहीये. मी थांबतो आज घरी. मी नाही जात ऑफिसला. काय झालं या काय झालं या काका सोडून ए. गेली या. सरे कोण खपला? आपल्याची बायको ना. मग हे तू खांदो देऊन जातस? सगळं सांगणार ना. आता गावातला हा म्हणजे जाऊ खा ना. आणि अचानक झाला ना. पोटुशी होती. हळूहळू तब्येत बिघडत गेली. हे आपल्या अरबू काकांच्या औषधामुळे. मी तर ऐकलंय की अशी सुजली असा अशी. हा औषधाचा डोस आहे ना जास्त झालो की काय. बाबलो गेलो होतो रघु काकांकडे नारळ ठेवून. पण काय गुण मिळूक नाही हो. कायच नाही झाला. शेवटी गेली बाई. भगवत नाही हा तिच्याकडे माहिती हा. ओळखूक सुद्धा येत नाही. होय माझा चुकला. औषध देऊ नको होता. काका सोडून गेली. कुमुदिनी, हे बघ, बरं वाटेल ही साखर घे जरा. खा. हे आणि सावकाश. वाटतंय बरं? वाटतंय. अगं पण तू ऐकत का नाहीयेस माझं? अहो बरं वाटेल मला. थोडं अशक्तपणानं म्हणून चक्कर आल्यासारखं होतं. अगं, आपणच स्वतःकडे लक्ष द्यायला नको का? आज जर मी नसतो तर काय झालं असतं तुझं? पण आता आहात ना तुम्ही घरी. मग कशाला काळजी करताय? अगं पण तू काय असं? हा, कोण आहे? या आत या. अरे नागराज, तू? पाटणकर साहेब, ती भूसंबंधाची फाईल साहेबांनी मागितली आहे. अरे विसरलोच मी ती घरी आणली. बर थांबा. साहेब तुम्हाला पण बोलवलंय. शक्य नाही रे, माझ्या बायकोची तब्येत बिघडली. अर्जंट आहे. साहेबांनी तसं निरोप द्यायला सांगितलंय. अहो ऐकाल तुम्ही माझं. तुम्ही जा कामावर. अगं पण हो, काम महत्वाचं आहे. मला बरं वाटेल. बरं, तू हो पुढे. साहेबांना निरोप दे मी येतोय म्हणून. अहो अगं तुला असं एकटीला सोडून माझा पाय कसा निघेल घराबाहेर? मी येऊ का सोडायला? घरात सुषमा पण नाही. जा तुम्ही. उशीर होतोय तुम्हाला. बर. बर, मी बघतो तुझी काळजी घेण्यासाठी कोणाला तरी. अहो कशासाठी? मी म्हंटल ना तुम्हाला बरं वाटतंय मला. जा आधी तुम्ही कामाचं बघा. हा. आणि हो, जेवण तयार आहे, जेवून घे आणि आराम कर, नाही तर काम करत बसशील. या तुम्ही आता. काढू कसो काढायचो आता बरोबर काढता.
आणि त्रास झाला तर असं कितीच होणार हा? जीव जाईस तर तो होणार नाही ना. तुला असं एकटीला सोडून माझा पाय कसा निघेल घराबाहेर. नको, कोणाची वाट बघतोयस? कर की सुरू. नको रे. का? आज काय उपास आहे? अरे कसलो उपास आणि कसला काय? बाबल्याची बाल गेली. मग तू काय सुतक पळतोस? तसा नाही रे. मी बाबल्याच्या बायलेक औषध दिलेलं आहे, त्याचाच परिणाम झालेलो दिसता. तरी मी सांगी होतय औषध झाली मासा. आता काय करूचा आता माका कळणार नाही. हैसून तरी माझा नाव पुढे येला तर. किती मूर्खपणा केलास तुला कळलंय का? हात टाकतील तुला आता. अरे लय शिक्षा असता. अरे जन्मठेपेची शिक्षा होईल तुला. काय मग? जन्मठेप, सक्त मजुरी. अरे कायदा इतका कडक आहे की याला जामीन सुद्धा घेता येत नाही. आणि आजकाल कायदा भयंकर कडक झालाय बाबा. काय माझा डोक्या फिरला आणि या मी सगळा करून गेलोय. आता पश्चाताप करून काय उपयोग? कशाला गेला तसं औषध द्यायला? डॉक्टर आहेत ना सगळीकडे, तुला कशाला हात मारायला पाहिजे असतो? बरोबर असा तुझा. मागा सगळा पट्टा. अरे नारळ लिंबू मिळा होते तास बरा होता. उगा ज्या सगळा करून माझे अंगलट घेतलंय. आता काय करूच आता कळणार नाही. करशील परत, करशील परत, करशील परत. अरे पाहिले कळला तर सोडूची नाही माका. नाही नेने म्हाका सांग, सदा गेलो त्या नव्या अधिकाऱ्यान म्हाका अडकवचा प्रयत्न केला, पण मी अडकलंय नाही. पण आता माझ्या हातनं कोणाचं खून झालो, कोणाचा जीव गेलो तर काय वय? अरे जन्मठेपेची शिक्षा होय, सक्त मजुरी पण. आता कायदो लय कडक झालो. आता सुटका सोपी नाही अण्णा. नेने जरा बाहेर थांब. काय अण्णा, काय महत्वाचा सांगूचा? एवढा कळतं ना तुका? आता किती केलंस? किती ते औषध दिलंस? अण्णा जीव घेईन तुझं मी अडकलंय तर याद राख. अरे काय झालं? काय म्हणाला अण्णा? काय नाही रे, सहज आपला. आता जसं तू माका समजायत होतय तसं मी त्याका समजाय होतय. बर
आहे